नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार अप्पम. ह्याला तुम्ही पणजी डोसा पण म्हणू शकता. करायला अगदी साधा सोपा, कमी साहित्यामध्ये कमी वेळेत झटपट होणारा नाश्ता आहे आणि पौष्टिक हेल्दी नाश्ता आहे. सगळ्यांना आवडणारा नाश्ता आहे. त्यासाठी आपल्याला अप्पम बनवायचा आहे. 1 वाटी पोहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यातलं पाणी काढायचं आहे. पाऊण वाटी रवा घ्यायचा आहे आणि अर्धा वाटी दही, त्याच्यामध्ये पोहे भिजवायचे आहेत आणि थोड्या वेळ 10 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे. इकडे तकडे पॅनमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. 2 चमचे शेंगदाणे, 1 चमचा हरभरा डाळ, 1 चमचा उडीद डाळ घ्यायची आहे आणि शेंगदाणे तुम्हाला थोडेसे भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये घालायचे हरभरा डाळ, उडीद डाळ, 1 चमचा, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 टमाटर, 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. आपण बरोबर खाण्यासाठी बनवणार आहोत चटपटीत टेस्टी चटणी. तर आपली बघा हे सगळं मसाला परतून घ्यायचा आहे. डिटेल रेसिपीसाठी माझ्या फोटोच्या खाली त्रिकोणी बटनावरती जाऊन क्लिक करा. हे बघा आपली चटणी आता थंड झालेली आहे. पिसून थोडं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तडका तयार करायचा आहे. तडका तयार करण्यासाठी चटणीला चटपटीत येण्यासाठी आपल्याला घालायचा आहे तडका. त्यासाठी 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा, अर्धा चमचा चणा डाळ, अर्धा चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा 4-5 कढीपत्ते घालायचा आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवरती घालायचा आहे. आपला तडका तयार झालेला आहे. तडका बघा चर्र दिसणं आवाज येते. तडका मस्त चटणीला तडका बसलेला आहे. आपली चटपटी चटणी तयार झालेली आहे अप्पम होण्यासाठी. आता आपल्याला हेच मिश्रण आता भिजवण्यासाठी ठेवलेलं ते आपल्याला मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून असं डोश्याची जसं पेस्ट तयार करतो तसं पेस्ट तयार करायची आहे आणि हे सगळं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इनो घालायचा आहे आणि इनो घातलं की त्याच्यावरती लगेच पाणी टाकायचं आहे म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो. आणि आता सगळं मिक्स करायचं आहे आणि आता पॅन घ्यायचा आहे आपला तवा आणि तेला लावायचं थोडंसं तेल. आता तेल सगळं पसरून घ्यायचं आहे आणि घ्यायचे चमचा आणि चमच्याने तुम्हाला याच्यावरती बटर घालायचं आहे. जास्त असं हलवायचं नाही, हलकंसं वरून फिरायचं आहे. बघा आपला अप्पमला किती मस्त जाळ्या पडलेल्या आहेत. त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अप्पम एकाच बाजूने असं आपल्याला भाजायचे आहे. तर बघा मस्त जाळे झालेले आहे. खालच्या साईडने पण मस्त कलर आलेला आहे. असा कलर येऊन द्यायचा आहे अप्पमला. आपण हा बघा आपला तुम्ही अप्पम म्हणू शकता, स्पंजी डोसा म्हणू शकता. आपला स्पंजी डोसा म्हणून अप्पम तयार झालेला आहे. बघा अशा प्रकारे. आणि हे एकावर एक ठेवायचे नाही, थंड झाल्यानंतर एकावरती एक ठेवायचे, जाळीवरती काढून घ्यायचे गरम असताना. आणि अशा प्रकारे हे आपण करून बघा. आणि अशाच किचन चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटणार आहोत नवीन नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.